कन्नड तालुक्यातील आडगाव पिराची येथील युवा समाजसेवक अमोल वसंतराव भोसले यांनी 7 जुलै 2026 रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसेवक जंजाळ यांना निलंबन करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। 8 जुलै रोजी 3 वाजेच्या दरम्यान विस्तार अधिकारी विजय दारकुंडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थ, गाव पदाधिकारी आणि उपोषणकर्ते यांच्यासोबत चर्चेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून 15 ते 20 दिवसांमध्ये ग्रामसेवक जंजाळ यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर मुदत दिली आहे। सर्व ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन अमोल भोसले यांनी उपोषण सोडलं। जर शासनाने दिलेल्या मुदतीनंतर देखील कारवाई झाली नाही तर आम्ही ग्रामस्थ मोठ्या संख्येने आमरण उपोषण करू असं देखील याप्रसंगी त्यांनी मत व्यक्त केलं। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल लगड, सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि पदाधिकारी आदींची उपस्थिती होती। देविदास थोरात, MCN न्यूज, कन्नड। अमोल वसंतराव भोसले यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संदर्भात काही तक्रार केली होती। त्याच्यासोबत काही पुरावे पण त्यांनी जोडले होते। त्या अनुषंगानं पंचायत समिती कार्यालयानं त्याची चौकशी केली आणि चौकशी अहवाल थोडी योग्य त्या कार्यवाहीस्तव जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना सादर केला आहे। त्याची एक कॉपी अमोलरावांना पण आम्ही पंचायत समितीने दिली यावर आता वरिष्ठ कार्यालय त्यावर निश्चित कारवाई। माळवी शपथ खाल्ली होती म्हणे, माळवी शपथ म्हणे तुमच्या 2 महिन्यात घरकुल येतील म्हणे। तुमच्याकडनं किती पैसे घेतले? 2000 रुपये। 2000 रुपये घेतले। हां, तर कोणी 2000 घेतले ते? ग्रामसेवकनं। ग्रामसेवकने। हां, तर म्हणे तुमच्या 2 महिन्यात घरकुल येतील म्हणे तुमची। तर त्याला 1 मेला 1 वर्ष होऊन गेलं, आकाशी दिवशी पैसे गेले। घरकुल मिळालं का तुम्हाला? नाही नाही मिळालं। नाही, म्हणजे आमची सून विधवा आहे, तर ते म्हणे तुम्हाला विधवा असल्यामुळे तुम्हाला 2 महिन्याचं घरकुल येतं म्हणे। खोटे आश्वासन तुमच्याकडनं पैसे उकळले। घेतले। हां, आणखी उलट ते राजूभाऊ सुद्धा बोलावलं धाडत आमच्याकडे घरी। कशासाठी? कचरेला राजूभाऊ आहे ना, त्याला बोलावलं पाठवलं होतं की त्याला म्हणा तुमचं घरकुल येऊन राहील, पैसे भरून द्या। आणि आज तुमचं उपोषण सोडण्यात आलं। ग्रामसेवक श्री पोपटराव जंजाळ साहेब हे मागील 6.5 ते 7 वर्षापासून आडगाव ग्रामपंचायतीत कार्य करत असताना अनेक जणांच्या तक्रारीसुद्धा आहे। गावकऱ्यांसोबत उद्धटपणे बोलणं, त्यानंतर त्यांची भाषा, शिवराळ भाषा, महिलांसोबत आरेरावेची भाषा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर 2024-2025 या कालखंडात जो ग्रामनिधीचा भरणा केलेला असता तो वेळेवर न भरता ते पैसे आपल्या खिशात घरी घेऊन गेले। किती दिवस खिशात वापरले ते त्यांना? जवळपास 8 ते 9 महिने आणि 12 महिन्याचा लगभग त्यानं त्या पैशाचा आपल्या घरील कामासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी वापर केला। पण ज्यावेळेस हे उघडकीस आलं, आमच्या निदर्शनास आलं की हा भरणा झालेला नाही, त्यानंतर आम्ही त्या पावत्या आणि ते प्रूफ घेऊन संबंधित आपले पंचायत समिती विस्तार अधिकारी साहेब दारकुंडे साहेब यांच्याकडे गेलो असता प्रथम चौकशीमध्ये त्या अहवालात त्यांची अनियमितता दिसून आली आणि तो अहवाल पुन्हा आपल्या पंचायत विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवण्यात आला। पण त्या अहवालात तर सदरील ग्रामसेवक यांनी कुठल्याही प्रकारची कारणे दाखवा हे दाखवलेलं नाही। त्यानंतर आपण हा उपोषणाचा मार्ग निवडला होता। 7 जुलै 2026 या दिवशी आपण उपोषणाला 10 वाजता बसलो असता। आज दिनांक 8 जुलै 3:30 वाजेच्या सुमारास आपलं गावकऱ्यांच्या संगनमताने गावकऱ्यांच्या समोर तसेच ग्रामपंचायत उपसरपंच, सरपंच आणि सदस्य यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव आपल्याला 15 दिवसाची सन्माननीय दारकुंडे साहेब यांनी विनंती केली असता, तसेच आपल्या पोलीस ठाण्याचे PI साहेब, तसेच आपले लगड साहेब यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तसेच गावकऱ्यांच्या हट्टापोटी आपण हे उपोषण आज 3:30 वाजेच्या दरम्यान स्थगित केलेलं आहे।